Video number 2. The name of the topic, chemical thermodynamics. Chemical thermodynamics जो आपण थर्ड टॉपिक सुरू केलेला आहे त्या टॉपिकचा हा 2 नंबरचा जो व्हिडिओ लेक्चर आहे त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला आज जे काही डिस्कस करायचं आहे, जे टायटल डिस्कस करायचं आहे ते टायटल म्हणजे टाइप ऑफ द सिस्टीम. In last lecture we have discussing the first type of the system, that is a open system. Open system हे मागच्या तासाला आपण डिस्कस केले होतं. 2 मिनिटात त्याची डेफिनेशन त्याची रिव्हिजन घेऊ आणि मग आपल्याला क्लोज सिस्टीम म्हणजे काय ते डिस्कस करायचं आहे. त्याच्यानंतर आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय ते डिस्कस करायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम, त्याच्यामध्ये एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी हे डिस्कस करायचं आहे. मग व्हॉट अबाउट द ओपन सिस्टीम? इन लास्ट लेक्चर आय हॅव टोल्ड यू दॅट व्हॉट इज बाय ओपन सिस्टीम. आपण एक कप घेतला, त्या कपामध्ये चहा किंवा कॉफी घेतली. जर आपण अनावधानाने आईने आपल्याला चहा किंवा कॉफी दिलेली असेल आणि आपलं लक्ष नसेल, 5-10 मिनिटानंतर काय होतं, ती चहा किंवा कॉफी गार होतं. म्हणजे त्या कपामध्ये असणारा जो मॅटर आहे चहाचा किंवा कपाचा, चहाचा किंवा कॉफीचा, चहा किंवा कॉफी असणाऱ्या कपामध्ये तो झाला मॅटर. कपामध्ये असणारी चहा किंवा कॉफी हा झाला मॅटर. किंवा 5 आणि 10 मिनिटानंतर ती चहा किंवा कॉफी गार होते, म्हणजे एनर्जी लॉस होते. ओपन सिस्टीम मध्ये आपण काय डेफिनेशन बघितली होती? द सिस्टीम इन विच एक्सचेंज बोथ सिस्टीम इन विच एक्सचेंज बोथ मॅटर as well as energy to the surrounding or with the surrounding is called as open system. असं आपण मागच्या तासाला बघितलं होतं. आताच्या तासाला आपल्याला जो टॉपिक डिस्कस करायचा आहे त्याला म्हटलंय क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. सो लेट अस स्टडी व्हॉट इज बाय क्लोज सिस्टीम. बघा एकमेकांचे अपोजिट आहे, ओपन सिस्टीम आणि क्लोज सिस्टीम. ओपन क्लोज अपोजिट एकमेकांचे. त्या ओपन सिस्टीम मध्ये पण आपण कपच घेतला होता. त्या कपामध्ये काय घेतलं, आपण कॉफी घेतली होती किंवा टी घेतली होती, पण कप ओपन होता. आता कप काय घेतलं, क्लोज घेतलं. म्हणजे काय, वी टेक द कप अँड इन दॅट कप वी टेक द स्मॉल अमाउंट ऑफ टी और कॉफी अँड दिस कप इज कव्हर विथ द लीड. तो कप कव्हर केलेला आहे. कशाच्या साह्याने कव्हर केलेला आहे? इट कव्हर विथ द लीड. एका झाकणाच्या साह्याने तो कप मी काय केलेला आहे, झाकून ठेवलेला आहे. आता मला एक सांगा, तर हा जो कप आहे त्या कप त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. तर ह्या कपामधून जी काही कॉफी असेल किंवा टी असेल ती गरम असेल. ती गरम असणारी कॉफी किंवा टी त्याचे वेपर्स हे बाहेर पडतील का त्या लीडच्या सरफेसला असतील? इट इज ऑन द सरफेस ऑफ द लीड. इट इज ऑन द सरफेस ऑफ द लीड. का? कारण की त्या कपचा जो ओपन पार्ट आहे तो कव्हर कशाने केला आहे? त्या लीडनी केलेला आहे. त्या लीडनी कव्हर केलेला आहे. तर लीडनी कव्हर केलेल्यामुळे वेपर्स, त्याचे जे वेपर्स आहेत, दिस वेपर्स इफ कॅन नॉट बी एक्सचेंज. ते एक्सचेंज झाले का? इट कॅन नॉट बी एक्सचेंज. एक्सचेंज झाले नाही ते कुठे? सिस्टीम टू सराउंडिंग. सिस्टीम मधून सराउंडिंगला गेले का ते? नाही. बट ती कॉफी किंवा ती टी 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी काय झाली, ती गार झाली. काय झाली, ती गार. म्हणजे एनर्जी काय झाली? एनर्जी लॉस. एनर्जी काय झाली? लॉस. बट मॅटर लॉस झाला का? मॅटर इज नॉट लॉस. मॅटर लॉस झाला नाही, पण एनर्जी काय झाली? लॉस झाली. म्हणजे क्लोज सिस्टीम म्हणजे काय ते समजून सांगतो. वी टेक द कप. In that cup, we take the small amount of either tea or coffee, and this cup is covered with the lid. The vapors, चहा आणि कॉफी आपण गरमच पितो. समजा आपण पिले नाही गरम, तर त्या वेपर्स आहेत, त्या वेपर्स त्या कपामधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतील. बट द अप्पर पार्ट ऑफ द कप इज कव्हर विथ द लीड. अप्पर पार्ट जो आहे त्या कपाचा तो कव्हर केलेला आहे लीडने, म्हणून त्या वेपर्स बाहेर पडू शकत नाही. इट गोज इन द सरफेस ऑफ द लीड.
त्या लीडच्या सरफेसवरच असतील त्या. बट आफ्टर द सम टाइम टू इंटरव्हल, थोड्या वेळानंतर द एनर्जी गेट रिलीज, एनर्जी काय ते रिलीज होते आणि त्याच्यामध्ये असणारी कॉपी किंवा टी ही गार होते. मग याच्यामध्ये एनर्जीला काय लॉस झाली, एक्सचेंज झाला, परंतु मॅटर एक्सचेंज झाला का नाही. म्हणजेच कुठली सिस्टम आहे ती क्लोज सिस्टम आहे. काय क्लोज सिस्टम. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्लोज सिस्टम? अ सिस्टम दॅट एक्सचेंज, बघा डेफिनेशन काय, अ सिस्टम दॅट एक्सचेंज ओनली, एक शब्द राहिला, एक्सचेंज ओनली, फक्त काय एक्सचेंज होते, ओनली म्हणजे फक्त एक्सचेंज ओनली द एनर्जी, फक्त एनर्जी काय झालंय एक्सचेंज झाली. काय एक्सचेंज झालं? नॉट मॅटर. द सिस्टम इन विच द एक्सचेंज द एनर्जी ओनली, not the matter which surrounding is collectively called as a closed system. त्याला काय म्हटलं आपण? क्लोज सिस्टम असं म्हटलं. ओके. मग ह्या डेफिनेशन मध्ये आणि ओपन सिस्टमच्या डेफिनेशन मध्ये काय फरक आहे? याच्यामध्ये मॅटरचा फरक आहे. मॅटर एक्सचेंज होत नाही, परंतु ओपन सिस्टम मध्ये मॅटर आणि एनर्जी बोथ एक्सचेंज होतात. In closed system only the exchange the energy but not matter. It is called as a closed system. Then आपण system म्हटले गेले closed system. So I repeat again that what is the definition of the closed system? The closed system is defined as a system that exchange only energy, not the matter with surrounding is called as a closed system. त्याला काय म्हटलं गेलं? closed system असं म्हटलं गेलं. आता त्या क्लोज सिस्टम नंतर म्हणजे पुढचं टायटल आपल्याला घ्यायचंय ते कुठलं आहे? आयसोलेटेड सिस्टीम. काय आहे? आयसोलेटेड सिस्टीम. आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय ते समजावून सांगतो. व्हॉट इज आयसोलेटेड सिस्टीम? जस्ट सी दॅट. आयसोलेटेड सिस्टीम. आता आयसोलेटेड सिस्टीम आहे तोच एक मी काय घेतलाय कप घेतलाय, त्या कपामध्ये मी काय घेतलेलं आहे? कॉफी. ओके. आता लक्ष द्या. दिस कप इज टेक इन द क्लोज कंटेनर. एका क्लोज कंटेनर मध्ये मी ठेवलं. कुठे ठेवलेलं आहे? एका क्लोज कंटेनर मध्ये मी ठेवलेलं आहे. फर्स्ट वी ड्रॉ द डायग्राम and then we are discussing one by one. पहिला आपण डायग्राम काढू. This is a closed container. हे काय? कंटेनर. क्लोज कंटेनर. क्लोज कंटेनर. याच्यामध्ये या क्लोज कंटेनर मध्ये मी काय घेतलंय? We take the cup. In that cup we have take the small amount of coffee or tea, and this cup is covered with the lid, and this such a type of the cup is placed in the which container? Closed container. Closed container. मग याच्यामध्ये इथे मी शब्द लिहितो पहिले एनर्जी. इथे शब्द लिहिलाय एनर्जी आणि इथे शब्द लिहिलाय मॅटर. इथे शब्द लिहिलाय मॅटर. बघा हे आयसोलेटेड सिस्टम समजून सांगण्यासाठी मी घरात एक उदाहरण तुम्हाला देतो. आपल्याला रात्रीचा प्रवास करायचा असेल, टू व्हीलर, ड्रायव्हरला झोप लागू नये म्हणून आपण काय करतो? थर्मासमध्ये काय करतो? चहा घेतो. थर्मासमध्ये काय येतो? चहा घेतो. घरी तयार केलेली चहा असते. आपण थोडा प्रवास केल्यानंतर 100-150 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चहा पितो. ती चहा गरम असते का गार असते? गरम असते. चहा कशामध्ये घेतलेली असते? थर्मास. आणि थर्मास कसा आहे? क्लोज कंटेनर. कसा आहे तो? क्लोज कंटेनर आहे. मग याच्यामध्ये मॅटर म्हणजे कॉफी किंवा टी ही हा काय झाला? मॅटर झाला. त्याच्यानंतर ती गार असते का गरम असते? गरम असते. म्हणजे ही एनर्जी आहे. मग आयसोलेटेड सिस्टीम जसं आपण कॅरी आउट करतोय, व्हॉट इज बाय आयसोलेटेड सिस्टीम? त्या आयसोलेटेड सिस्टीम मध्ये पहिली सिस्टीम म्हणजे काय समजलं तुम्हाला? कप. In that cup you take a small amount of tea or coffee. This cup is covered with a lid, and this cup is placed into the closed container. Into the closed container. At a time, the system in which
the matter is not exchanged. Matter exchange होत नाही. बघा लक्षात वेपर्स ऑफ टी और कॉफी इज नॉट गोज इनटू द सिस्टम टू सराउंडिंग. ज्या वेपर्स आहेत त्या टी किंवा कॉफीच्या त्या बाहेर पडत नाही आणि तो कप किंवा ती सिस्टीम ही आता क्लोज कंटेनरमध्ये ठेवलेली आहे म्हणून तिचं टेम्परेचर पण काय होते मेंटेन राहते. म्हणून एनर्जी इज नॉट लॉस. एनर्जी लॉस होत नाही. एनर्जी इज नॉट लॉस. मॅटर इज नॉट लॉस. मीन्स दॅट व्हॉट डू यू बाय द आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय ते आपल्याला बघायचं. बघा मग आयसोलेटेड सिस्टीम ची डेफिनेशन मी सांगत असताना सिस्टीम अशी बघा त्याची डेफिनेशन आपण अशी डिस्कस करू शकतो. अ सिस्टीम दॅट नॉट एक्सचेंज system that not exchange both म्हणजे कोण आता energy and matter with surrounding. It is called as isolated system. It is called as a isolated system. म्हणजे ज्या सिस्टीम मध्ये मॅटर आणि एनर्जी चं काय होत नाही एक्सचेंज होत नाही. बघा ना टी किंवा कॉफी सुरुवातीला जी हॉट कंडिशन मध्ये होती थोड्या वेळानंतर सुद्धा ती त्या थर्मस मधून आपण पिली तर ती कशी असते हॉटच असते. म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी आणि मॅटर हे दोघं काय झाले नाही एक्सचेंज झालेले आहे. द सिस्टीम दॅट कॅन नॉट बी एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर टू द सराउंडिंग और विथ द सराउंडिंग इट इज कॉल्ड एज अ आयसोलेटेड सिस्टीम. त्याला काय म्हटलं गेलं आयसोलेटेड सिस्टीम असं म्हटलं गेलं. मग आपण 2 मिनिटांमध्ये ओपन सिस्टीम क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम कसं लक्षात ठेवायचं लक्षात घ्या. इथे लिहितो मी ओएस म्हणजे ओपन सिस्टीम. इथे लिहितोय एनर्जी मॅटर. इथे लिहितोय पुढचं साईन. इथे लिहितोय क्लोज सिस्टीम. इथे लिहितोय एनर्जी अँड मॅटर. इथे लिहितोय आयसोलेटेड सिस्टीम. त्याच्या पुढे लिहितोय एनर्जी अँड मॅटर. आता ओपन सिस्टीम मध्ये एनर्जी अँड मॅटर बोथ आर एक्सचेंज म्हणून त्याच्या डोक्यात क्लिक केली. म्हणजे ज्या सिस्टीम मध्ये एनर्जी अँड मॅटर बोथ आर एक्सचेंज होते बोथ आर एक्सचेंज. बघा इथे लक्षात घ्या एनर्जी also exchange, matter is also exchanged from system to surrounding. It is called as a open system. What about a closed system? In closed system only exchange the energy, not matter. ज्या सिस्टीम मध्ये फक्त एनर्जी एक्सचेंज होते मॅटर एक्सचेंज होत नाही त्याला म्हणायचं क्लोज सिस्टीम. Isolated system, the system in which not exchange energy as well as matter is called as a isolated system. These are the short key how to remember the type of the system. हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की ओपन सिस्टीम क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम कसं लक्षात ठेवायचं. ओपन सिस्टीम मध्ये ई आणि एम. ई म्हणजे एनर्जी, एम म्हणजे मास, सॉरी एम म्हणजे मॅटर. ते दोघं काय होतात एक्सचेंज. क्लोज सिस्टीम मध्ये फक्त काय एक्सचेंज होते एनर्जी, काय एक्सचेंज होते मॅटर. आयसोलेटेड सिस्टीम मध्ये काय एक्सचेंज होत नाही एनर्जी एज वेल एज मॅटर. these are the type of the system. These are the type of the system. So another topic we are discussing that is a property of system. Property of सिस्टीम. पुढचं जो टायटल आपल्याला घ्यायचंय त्याला त्यांनी सांगितलंय प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. सिस्टीमचे प्रकार बघितले. आता सिस्टीमच्या काय बघायचं प्रॉपर्टीज बघायचे. The property of system are divided into the 2 types. First one it is called as a
Second one is called as intensive property. पहिले बघा property of system, the property of system which depend upon आता सिस्टीम आहे त्या सिस्टीमच्या प्रॉपर्टी या दोन आहेत पण कशावर डिपेंड असतात ते the property of system are classified on the basis of the matter present in it. कशावर डिपेंड येतो matter present in it. बघा हे लक्षात घ्या सिस्टीमच्या प्रॉपर्टीचं क्लासिफिकेशन आपण किती गटात केलंय the property of system are classified into two types, extensive property and intensive property. This classification is based on the matter. Classification based on the matter. Amount of matter present in the system is divided into the two types. That is the extensive property and intensive property. आता याच्यामध्ये एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय आपल्याला कॅरी आउट करायचं लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जर आपण बघितले तर पहिली आपल्याला डेफिनेशन कॅरी करायची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय करायची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता बघा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय. फर्स्ट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी पहिले तिची डेफिनेशन देण्याच्या अगोदर मी एक साधं एक उदाहरण आपण घेऊ. एक बॅग आहे, ही बॅग आहे. टेक दिस बॅग. ह्या बॅग मध्ये बॅगचं वेट आहे. ह्या बॅगचं वेट 1 kg. दुसरी बॅग घेतली त्याचं वेट 10 kg. तिसरी एक बॅग घेतली त्याला मी असं म्हणतो B1, त्याला म्हणतो B2 आणि त्याला म्हणतो B3. त्याचं वेट 100 kg. लक्षात घ्या पहिली जी बॅग घेतली what is the weight 1 kg. Here is that 10 kg. Here is that 100 kg. त्या बॅग मध्ये वेट म्हणजेच काय त्याला मास. आता इथे एक शब्द जो वापरला होता मॅटर. In last year in 11th science, what is the definition of matter? Matter is anything in the universe which has a particular mass, volume, temperature, pressure. जगातली अशी कुठलीही वस्तू की ज्याला स्वतःचा ठराविक काय असेल मास, व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, याला आपण काय म्हणतो मॅटर. काय म्हटलेलं आपण मॅटर असं म्हणतो. मॅटरची डेफिनेशन तुमची क्लिअर होती. मॅटर म्हणजे काय. मॅटर इज एनिथिंग द युनिवर्स विच हॅज अ पर्टिक्युलर मास, व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी. ओके. आता देयर आर 3 कंडिशन्स ऑन द फ्रंट ऑफ यू. किती कंडिशन घेतल्या 3. फर्स्ट इज दॅट bag it. In that bag how many mass? That is a 1 kilogram. In second bag how many mass? 10 kilogram. In third bag how many mass? 100 kilogram. 3 बॅग घेतल्या. एका बॅग मध्ये मास घेतले 1 किलोग्रॅम, सेकंड मध्ये 10 किलोग्रॅम, थर्ड मध्ये 100 किलोग्रॅम. आता मला एक सांगा which bag is easier to move from one place to the another place? याच्यामध्ये ह्या 3 बॅग पैकी कुठली बॅग इझी मूव्ह करायला एका प्लेस कडून दुसऱ्या प्लेस मध्ये.
that is the first. More difficult, third. Middle is second. मग याच्यामध्ये ही 1 किलोची बॅग उचलायला का सोपी? कारण की त्याच्यामध्ये असणारा मास हे किती? 1 किलोग्राम. मास आहे म्हणजे काय? त्याच्यामध्ये मॅटर बघा, मास आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं? मॅटर. ओके, पहिल्या केसमध्ये मास कसं आहे? कमी आहे, म्हणून ते उचलायला काय? इट इज अ सिंपल और इट इज इझी. In second, mass is increases, so that mass increases, matter, mass versus matter is more. Okay, so it is a not easy, not easy. And third one is that mass is a increases tremendously. Third case with mass खूप increase झाला, mass increases tremendously, so it is a very very difficult. It is very difficult. म्हणजे पहिल्या केसमधून दुसऱ्या केसमध्ये किंवा पहिल्या बॅगमधून दुसऱ्या बॅगमध्ये, दुसऱ्या बॅगमधून तिसऱ्या बॅगमध्ये जात असताना काय वाढतं? मास वाढतं. म्हणून आपण ते इझिली उचलू शकतो का? नाही. म्हणजेच बॅग उचलण्यासाठी मास आपल्याला लागते. आणि मास म्हणजे काय? मॅटर. मास म्हणजे काय? मॅटर. तर एक्सपेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय ते समजून सांगतो. द प्रॉपर्टी विच डिपेंड अपॉन द, बघा त्याची डेफिनेशन सांगतो. द प्रॉपर्टी which depend upon the amount of property which depend upon property which depend on amount of matter present in it, present in म्हणजे काय? सिस्टम मध्ये present in it, it is called as a extensive property. Present in a, in it किंवा आपला साथ म्हटलं तर चालेल, in a system is called as a extensive property. Extensive property ची definition काय बघा? The property which depend on the amount of matter present in a system. त्या सिस्टम मध्ये किती प्रमाणात मॅटर आहे, किती अमाऊंट आहे मॅटरची, त्याच्यावरून त्या सिस्टमला आपण काय म्हणतो? एक्सटेन्सिव्ह सिस्टम. म्हणून इथे बघा मॅटर 1 किलोग्राम होता, 10 किलोग्राम, 100 किलोग्राम. सो दॅट मॅटर इज हायर हियर, सो इट इज more difficult to carry out from one place to the another place. So these are the extensive property. What are the example of the extensive property? Extensive property चे example काय ते लक्षात घ्या. त्याच्यावर फिलिंग द ब्लँक्स विचारले जाऊ शकते किंवा आयडेंटिफाय द एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ द फॉलोइंग असं विचारलं जातं. मग विचारलं एक्सटेन्सिव्ह आणि विचारलं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल आधी मास, आत्ताच बघितलं. त्याच्यानंतर इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी. त्याच्यानंतर व्हॉल्यूम, त्याच्यात नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स बघा. त्याच्यानंतर हीट कॅपॅसिटी, हीट कॅपॅसिटी. these are the examples of the extensive property. These are the example of the extensive property. Extensive properties उदाहरण काय? मास. जेवढा मास जास्त तेवढी बॅग उचलायला डिफिकल्ट असते. इंटरनल एनर्जी, देन व्हॉल्यूम, the number of moles and heat capacity. And heat capacity, these are the extensive property. What are the another property that is an extensive property? नंतर आता intensive property. आता मी बेंझोइक ऍसिड घेतलं किंवा ऑक्झॅलिक ऍसिड घेतलं. ओके, ऑक्झॅलिक ऍसिड 1 ग्रॅम त्याला बारीक असं क्रश केला आणि त्याचा मेल्टिंग पॉइंट घेतला 122 डिग्री सेल्सिअस. ऑक्झॅलिक ऍसिडच घेतला आणि 10 ग्रॅम ती पावडर क्रश करून मी कॅपिलरी ट्यूब मध्ये घेतली. त्याचा
मेल्टिंग पॉईंट 122 डिग्री सेल्सिअस. ही केस तुमच्या समोर. दुसरी केस घेतली. टेक वॉटर 100 ml. Take the boiling point of water is 100 degrees Celsius. Take water. How many ml of water? इथे 100 घेतला तर इथे 1 liter घेतला. What is the boiling point? 100 degrees Celsius. What we say that? याच्यावर तुम्हाला काय सांगायचं? बघा. वॉटर किती घेतलं? 100 ml. बॉइलिंग पॉइंट त्याचा किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. वॉटर किती घेतलं? 1 लिटर. किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. This boiling point change or not change? It is not change. It is the same. But here is a 100 ml and here is a 1 liter. It change or not change? Yes, it is change. Again here it is. We take the oxalic acid. How many gram? 1 gram. Their melting point is 122 degrees Celsius. Take 10 gram. Their melting point is 122 degrees Celsius. This is the same. But this is same or different? This is a different. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या. हा मॅटर आहे. हा काय? मॅटर आहे. पण मॅटर आपण चेंज केला. म्हणजे 1 ग्रॅमचं आपण 10 ग्रॅम घेतलं. 100 ml आपण 1 लिटर घेतलं. तरी इकडचा जो मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट तो चेंज झाला का? नाही. म्हणजे तुम्ही ती 10 घ्या, 100 घ्या, 0.1 घ्या, 0.2 घ्या, हा बदलत नाही. इकडे 1 घ्या, 1 ml घ्या, 2 ml घ्या, 100 ml घ्या, 50 ml घ्या, 1 लिटर घ्या, इकडचा बदलला का? नाही. म्हणजे हा काय झाला? मॅटर. हा काय झाला? मॅटर. तर ती सिस्टीम मॅटरवर डिपेंड आहे का? नाही. सिस्टीम जर मॅटरवर डिपेंड असते तर ही फिगर सेम आली असते का? नाही. ही फिगर काय झाली असते? बदलली असते. म्हणजे सिस्टीम कशावर डिपेंड आहे? अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट. अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट. Such a type of system is called as a intensive property. It is called as a intensive property. Intensive property म्हणजे काय? The property of system which independent. बघा शब्द वापरतोय. Which is independent to the amount of matter present in it. It is called as a intensive property. It is called as a intensive property. त्या प्रॉपर्टी मध्ये त्या सिस्टीम मध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे याच्यावरती डिपेंड नसते. त्याच्यावरती इंडिपेंडंट असते. म्हणून त्याला म्हटलंय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याला काय म्हटलंय? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? आता तुम्हाला दोन एक्झाम्पल तुमच्या समोर आले असतील. पहिला असेल मेल्टिंग पॉइंट, दुसरा असेल बॉइलिंग पॉइंट. पहिलं काय घेतलं आपण? मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, मेल्टिंग पॉइंट and boiling point. बघा एक आपण डिस्कस केलं. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सरफेस टेन्शन, स्पेसिफिक हीट, viscosity. These are the examples regarding the intensive property. हे काय त्याचे एक्झाम्पल आहे कोणाचे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, specific heat and viscosity. These are the examples regarding the intensive property. म्हणजे जी सिस्टीम त्याच्यामध्ये असणाऱ्या मॅटरवर डिपेंड असते त्याला म्हटलं गेलं एक्सटेन्सिव्ह. आणि जी सिस्टीम इंडिपेंडंट टू द प्रेझेंट ऑफ अमाउंट ऑफ मॅटर इन इट, इट इज कॉल्ड एज अ इंटेन्सिव्ह सिस्टीम. ओके, इट इज कॉल्ड एज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. These are the titles. Next title we have discussed is the state function. पुढचं टायटल आपल्याला घ्यायचं आहे स्टेट फंक्शन. आता स्टेट फंक्शन म्हणजे काय ते समजून सांगतो. स्टेट फंक्शन वी टेक द सिस्टम हियर. एक सिस्टम मी घेतली. त्या सिस्टम मध्ये प्रेशर T1, व्हॉल्यूम V1, टेम्परेचर T1. इट इज इन द इनिशियल स्टेज. इट इज इन द इनिशियल. This initial is converted to the final. This initial is converted to the final. Having pressure is a P2, volume is a V2, temperature is a T2. This is the final. This is the final. Okay. मग आपल्याला स्टेट फंक्शन हे डिस्कस करायचं. काय करायचं? स्टेट फंक्शन डिस्कस करायचं. आता स्टेट फंक्शन डिस्कस करण्यासाठी टेक द सिस्टीम. एक सिस्टीम घेतली.
मागच्या तासाला आपण एक सिलेंडर घेतलं, त्या सिलेंडरच्या मिडलला काय ठेवलं आपण, एक पिस्टन ठेवलं होतं, आणि दिस इज द हाईट ऑफ द gas. It gets expanded upward direction or downward direction. Okay, when you consider state function, the state function is that we take the certain amount of gas is present or is enclosed in the cylinder. It's enclosed in the cylinder. Okay, the gas घेतलेला आहे, त्याला certain amount आहे, ते एका कंटेनर मध्ये ठेवलेलं आहे. It consists of the certain amount. On the surface of the gas, there is a piston. It is a movable piston. तो मूव होतो. प्रेशर वाढवलं, टेम्परेचर वाढवलं, व्हॉल्यूम वाढवलं, ते कमी जास्त केलं, त्या पिस्टनची हाईट काय होते, कमी किंवा जास्त होते. मग in that, suppose we take the pressure of the gas molecule is a P1, volume is a V1, temperature is a T1. आता बघा, गॅस मोलेक्युलचा प्रेशर P1 आहे इनिशियल स्टेजला, व्हॉल्यूम V1 आहे, टेम्परेचर T1 आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, we have specified the value of this property of the gas molecule. Specify केलेले आपण व्हॅल्यू कशाच्या, गॅस मोलेक्युलच्या, प्रेशर P1, व्हॉल्यूम T1, व्हॉल्यूम V1, टेम्परेचर T1, and this specify the value of the system. It is called as a state function. आपण त्या सिस्टीमच्या इनिशियल स्टेज मध्ये असणाऱ्या प्रॉपर्टी ज्या असतात, त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू काय केले, डिफाइन केलेले. व्हॅल्यू काय केलेले आपण, डिफाइन केलेले आहे. मग याला काय म्हटलं त्यांनी, स्टेट फंक्शन. आता हा जो काही गॅस मोलेक्युल आहे, त्या गॅस मोलेक्युलच्या इनिशियल स्टेजला असणारा प्रेशर P1 आहे. आता फायनल स्टेजला प्रेशर किती आहे त्याचा, P2. व्हॉल्यूम V1 is converted to the V2. टेम्परेचर T1 is converted to the T2. This is final. या फायनल मध्ये पण बघा, the property of system is defined. त्या फायनल स्टेज मध्ये सुद्धा आपण त्या गॅस मोलेक्युलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम, त्याला डिफाइन केलेले आहे. P2, V2, T2, म्हणजे ते परत काय आले, स्टेट फंक्शन आहे. ते काय आले, स्टेट फंक्शन आहे. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर व्हॉल्यूम P1 is converted to the P2, प्रेशर P1 is converted to the P2, volume V1 is converted to the V2, temperature T1 is converted to the T2. ज्यावेळेस आपण प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम कॅरी आउट करतोय, त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात घ्यायला पाहिजे, आता किंवा लक्षात घ्या, आपण स्टेट फंक्शन म्हणतो. स्टेट फंक्शन, तर स्टेट फंक्शन मध्ये प्रॉपर्टी विच डिपेंड ऑन द स्टेट ऑफ द सिस्टीम, property which depend upon state of the system and not depend upon path which is used to attain the system. म्हणजे काय, प्रेशर P1 चं रूपांतर P2 मध्ये होण्यासाठी मी हा पहिला वेग स्टेट फर्स्ट, वेव सेकंड आणि वेव थर्ड, म्हणजे प्रेशर ऑफ द गिवन गॅस मोलेक्युल each change from P1 to P2 at a time which can be used path first, path second or path third. It is not matter. कुठल्या वेळी तुम्ही गेल्यानंतर गॅस मोलेक्युलचं प्रेशर P1 चं रूपांतर P2 मध्ये झालं, व्हॉल्यूम V1 चं रूपांतर V2 मध्ये झालं, टेम्परेचर T1 चं रूपांतर T2 मध्ये झालं, ह्याच्यावर डिपेंड नाही. पण ते कशावर डिपेंड आहे, इट डिपेंड अपॉन द स्टेट सिस्टीमवर डिपेंड आहे. म्हणजे इथे गॅस मोलेक्युलचं प्रेशर P1 होतं, ते ह्या वेळी गेलं काय, ह्या वेळी गेलं काय, ह्या वेळी गेले काय, ते बदलणे P2 झालेले. तसं व्हॉल्यूम V1 चं रूपांतर V2 मध्ये झाले, टेम्परेचर T1 चं रूपांतर T2 मध्ये झालेलं आहे. म्हणजे इथे कशावर डिपेंड आला, फक्त तो स्टेट ऑफ सिस्टीमवर डिपेंड आला. आणि इट इज इंडिपेंडंट,
independent to which way is used to attend the system. Attend the system. म्हणजे मी परत तुम्हाला एक समजावून सांगतो. समजा मला ए कडून कुठे जायचंय बी कडे. मग ए कडून बी कडे जात असताना मी ह्या वेळी गेलो काय, ह्या वेळी गेलो काय आणि ह्या वेळी गेलो काय. बघा लक्षात आहे. ही कुठली स्टेज माझी? इट इज अ इनिशियल स्टेज. इट इज अ इनिशियल and this is a final. इनिशियल च्या वेळेस माझ्याकडे प्रेशर किती होतं गॅस मॉलिक्युलचं P1, व्हॉल्यूम V1, टेम्परेचर T1, प्रेशर P2, व्हॉल्यूम V2, टेम्परेचर T2. When we use the path first, path second or path third, it is not matter. कुठल्या वेळी तुम्ही गेला, path first ने गेला, path second ने गेला, path third ने गेला, it is independent but depend upon the which state of the system. आता state of system म्हणजे काय बघा, इनिशियल च्या वेळेस प्रेशर किती होतं P1, फायनलला काय झालं P2. इनिशियल च्या वेळेस व्हॉल्यूम V1 होता, फायनलला V2 झाला. इनिशियल च्या वेळेस टेम्परेचर T1 होता, फायनलला काय झालं T2. म्हणजे तुम्हाला त्या सिस्टीमचे काय बदलले, स्टेट बदलले. स्टेट बदलत असताना तुम्ही कुठल्या वेळी वापरला त्याच्यावरती डिपेंड असते आणि इट इज कॉल्ड एज अ स्टेट फंक्शन. इट इज कॉल्ड एज अ स्टेट फंक्शन. म्हणून त्याने असं म्हटलेलं आहे the property which depend upon the property which depend on the state of the system, property which depend on the state of system and it is independent to the which path is used to attend the system, it is called as a state function. त्याला काय म्हटलं गेलं, स्टेट फंक्शन असं म्हटलं गेलं.